नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट BMS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। नीट 2023 मध्ये विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालं हा डाटा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा जो डाटा आहे तो स्टे वॅकन्सी राऊंडचा आहे। जो शेवटचा राऊंड होता त्या राऊंडमध्ये आपण पाहणार आहोत की कॅटेगरीनुसार किती मार्कवर विद्यार्थ्यांना प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेही विद्यार्थी या वर्षी 12th CBSE बोर्ड एग्जाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी इजुका झोन या पब्लिकेशन मार्फत सॅम्पल क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत। या पब्लिकेशनचे आपण या ठिकाणी पाहू शकतो। बायोलॉजी, केमिस्ट्री, इंग्लिश त्यासोबतच हिंदी, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयासाठी सॅम्पल क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत। हे सॅम्पल क्वेश्चन पेपर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जेही विद्यार्थी या वर्षी 12th CBSE बोर्ड एग्जाम देणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी हे सॅम्पल क्वेश्चन पेपर फार उपयोगी ठरू शकतात। तरी ज्याही विद्यार्थ्यांना हे सॅम्पल क्वेश्चन पेपर परचेस करायचे आहेत असे विद्यार्थी फ्लिपकार्ट या ॲपवर जाऊन हे सॅम्पल क्वेश्चन पेपर परचेस करू शकतात। अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता, त्या ठिकाणी या सर्व सॅम्पल क्वेश्चन पेपरची लिंक देण्यात आलेली आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी सिरियल नंबर आहे, त्यानंतर ऑल इंडिया रँक, विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर फॉर्म नंबर आहे, विद्यार्थ्याचे मार्क, कॅटेगरी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कोटा, म्हणजे कोणत्या कोटामध्ये त्या विद्यार्थ्याला सीट मिळाली आहे ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। व करंट सिलेक्शन म्हणजे विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर सर्वात एक नंबरचा जर आपण विद्यार्थी पाहिला तर या विद्यार्थ्याला 503 मार्कवर ओपन कोटामध्ये अशोकराव माने आयुर्वेद कॉलेज अलाउड झालेलं होतं। त्यानंतर आपण या पेजवर पाहिलं तर मॅक्झिमम विद्यार्थी 300+ आहेत, ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं आहे। खाली जर आपण स्क्रोल केलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो काही असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 289, 288 असा आहे। अशा विद्यार्थ्यांना देखील आपल्याला या पेजवर माहिती मिळते की प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं आहे। थोडंसं आपण आणखी खाली स्क्रोल करूया तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जो विद्यार्थी VJA मध्ये आहे या विद्यार्थ्याला 279 मार्कवर जयंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे प्रायव्हेट BMS कॉलेज अलाउड झालेलं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी NTC व NTD या कॅटेगरीचा देखील डाटा पाहू शकतो। या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 779 व 758 या मार्कपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालं। त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ आहे। ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला जवळजवळ 217 मार्कपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज अलॉटमेंट झालं। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो काही विद्यार्थ्यांना होमिओपॅथीची कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी एक विद्यार्थी पाहूया। हा विद्यार्थी आपण पाहू शकतो 201 मार्कवाला या विद्यार्थ्याचं IQ कोटामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। IQ कोटा हा इन्स्टिट्यूशनल कोटा असतो, म्हणजेच मॅनेजमेंट कोटा। त्या ठिकाणी तुम्हाला जी कॉलेजची ट्युशन फीस आहे ती 3x पर्यंत पे करावी लागू शकते। या विद्यार्थ्याला 201 मार्कपर्यंत देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो जयंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे प्रायव्हेट BMS कॉलेज अलाउड झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देखील कॅटेगरीचा कट ऑफ चेक करून पाहू शकता। हा जो PDF आहे तो आपल्या नीट 2024च्या ग्रुपवर शेअर केला जाईल। जर तुम्ही तो ग्रुप अद्यापही जॉईन केलेला नसेल तर त्या ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करा। त्यावर नीट 2024च्या संदर्भाने टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।